काँग्रेसचे नाशिक पदवीधर मतदारसंघातले अधिकृत असलेले उमेदवार ज्यांनी अर्ज भरलाच नाही असे सुधीर तांबे आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि त्याच्यावरती मोठी चर्चा काँग्रेसमधली बंडखोरी याच्यामध्ये बाबतीत होते आहे. आम्ही नेहमीच अशा जास्त चर्चिल्या गेलेल्या विषयातलं जो एक थोडासा वेगळा पैलू आहे तो समोर आणतो. तसं ह्या सगळ्या प्रकरणामधला एक जो पैलू होता की एक तरुण नेतृत्व म्हणा किंवा तरुण नेते कार्यकर्ते म्हणा यांचा काँग्रेस नेतृत्वाकडून मोहभंग होतो आहे का असा तो मुद्दा आहे. हिचं देश पातळीवरचं ठळक उदाहरण म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे. त्यांनी वारंवार तक्रारी करून बघितल्या पण त्यांच्या तक्रारींची दखल घेतल्या गेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते किती बरोबर आहेत किती चूक नंतरची, पण जी नुकसान त्याच्यामुळे पक्षाला झालं की त्याच्यानंतर सत्ता गेली काही आमदारांनी राजीनामे दिले. म्हणजे ह्यांची धाडस बघा किती आहे की राजीनामा देऊन त्यांनी परत निवडणुका लढवून त्याच्यानंतर मग भाजपला बहुमत प्राप्त झालेलं आहे. म्हणजे इतपत टोकाला ती भूमिका गेलेली होती. राजस्थानमध्ये सुद्धा नुसतंच गरमागरमी चालू आहे आणि सचिन पायलटांची कशी उपेक्षा केली जाते अजून त्यांनी प्रत्यक्षामध्ये पक्ष सोडला नाही. ही दोन ठळक देश पातळीवरची उदाहरणं. सत्यजित तांबे हे कडवे काय काँग्रेसवाले होते, मोदींच्या पोस्टरला काळं फासलं होतं त्यांनी, सक्रिय धाडसाचे असे त्यांनी म्हणजे कार्यक्रम सातत्यानं राबवले होते, धडाडीचे कार्यकर्ते होते आपण असं म्हणूया. त्यांनी तिकीट मागितलेलं होतं पदवीधर मतदारसंघामध्ये पण त्यांना नाकारून खरं तर दुसऱ्या एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला दिलं असतं तर काँग्रेसचं काहीतरी धोरणही कळलं असतं. पण त्यांच्या वडिलांना अट्टहासानं तिकीट द्यायचं पण त्यांना द्यायचं नाही. बाळासाहेब थोरात त्यांचे सख्खे मामाच होते पण यांनीच भाच्यानंच मामाचा कसा मामा केला असं ते एक गमतीनं म्हटलं जात आहे. हा जो तरुणांचा मुद्दा आहे जास्त गंभीर आहे. 7 सप्टेंबरला जेव्हा राहुल गांधींची पदयात्रा सुरू झालेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये NGO स्टाईल आपल्याकडचे जे सामाजिक कार्य करणारे राजकीय लोक आहेत किंवा ज्यांना राजकारणात प्रत्यक्षामध्ये काहीच कुठली किंमत नाही, गये गुजरे असा एक हिंदीमधला शब्द आहे, तो त्यांना मिळणाऱ्या मतांच्या अनुषंगानं बाकीचं त्यांचं वैचारिक आणि योगदान काही असतं. योगेंद्र यादव, शांतीभूषण, दिलीप आपल्याकडचे कोळसे पाटील, मेधा पाटकर, म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळं असा कोंडावळा राहुल गांधींच्या भोवती जमा झालेला होता आणि ते सगळे भमभम उदो उदो करत चाललेले होते. पण प्रत्यक्षामध्ये जे तरुण नेतृत्व आहे काँग्रेस पक्षामधलंच त्याला असं लक्षात येत आहे की ह्याच्यातून आपल्याला काही फायदा होत नाहीये. म्हणजे काँग्रेस हा एक पक्ष आहे, त्याला निवडणुका लढवायच्या आहेत, निवडणुका जिंकायच्या आहेत किंवा कडा संघर्ष असा जो हिंदीतला शब्द आहे, कडवी लढत आपण म्हणतो, ती तरी द्यायची, असं काहीच होताना दिसत नाहीये. म्हणजे आता ह्या गुजरातमध्ये सुद्धा जिग्नेश मेवाणी सारखं एक दलित तरुण नेतृत्व किंवा कन्हैया कुमार हे सगळे काँग्रेसकडे कशामुळे आकर्षित झालेले होते की भाजपला लढण्यासाठी पर्याय म्हणून हा पक्ष उभा राहील. आणि तोच पक्ष उभा राहताना दिसत नाही म्हटल्याच्या नंतर ज्या पद्धतीने काँग्रेसने जवळपास त्या गुजरातची निवडणूक सोडूनच दिली त्याचा तोटा आता असा होईल पुढे. प्रत्यक्ष जो पराभव झाला तो एक भाग झाला पण जिग्नेश मेवाणी, कन्हैया कुमार हे जे तरुण नेतृत्व आहेत हे सगळे परत यांचा भ्रमनिरास होऊन काँग्रेसपासून दूर जातील आणि जे प्रत्यक्ष सत्यजित तांबेच्या रूपाने महाराष्ट्रात घडलेलं आपण बघितलंय. म्हणजे हा जो मुद्दा आहे की काँग्रेसचं जे आताचं नेतृत्व आहे ते तरुणांना आकर्षित करून घ्यायला, त्यांना बांधून ठेवायला पुरेसं नाहीये. त्याच्यासाठी जी एक संघर्षशील अशी वृत्ती लागते राजकारणामध्ये, किलिंग इन्स्टिंक्ट असं ज्याला त्याला इंग्रजीमधला शब्द आहे, आणि तुम्हाला त्या पद्धतीने निवडणुका लढवाव्या लागतात, राजकारण खेळावं लागतं. संन्यस्त वृत्तीने राजकारण करता येत नाही. ही NGO स्टाईल झाली सगळी आणि ते सगळे NGO वाले ह्याची भमभम करतील आणि त्यांचा त्याच्यामध्ये फायदा आहे, त्यांना काहीतरी मंच उपलब्ध झाला, इतके मोठे लोक दिसत आहेत त्याच्यामुळं ह्या यात्रेमध्ये ते टाळ घेऊन जातील. त्याच्या चालण्याने काहीच फरक पडणार नाही. त्यांचे राहुल गांधींचे गुणगान गायल्यानं प्रत्यक्ष राजकीय पक्ष म्हणून काहीच त्याचा फायदा होणार नाही हे कळल्यामुळे ज्या महाराष्ट्रातून ती यात्रा गेली त्याच महाराष्ट्रामधले युवक काँग्रेसचे अध्यक्ष आता काँग्रेसमधून त्यांनी बंड केलेले. याचा अर्थ दुसरा काय होतो, मोठ्या प्रमाणामध्ये तरुण कसे आकर्षित झाले असं सांगितलं जात होतं. म्हणजे हे काँग्रेसचे नेतृत्व काय करायला लागले, ते प्रत्यक्ष बोलायला लागले काय, त्यांच्या बोलण्यामध्ये कसं तारतम्य नाहीये हे वारंवार टीका करणारे टीका करत होते. पण काँग्रेसचे एकनिष्ठ जे सगळे चमचे आहेत ते मात्र असं काही आव्हानात होते की काही घडलेलंच नाहीये. मग जेव्हा तुम्ही जरी हे सगळं झाकून ठेवता आहात, पोपट मेला आहे तुम्हाला जरी कबूल करायचं नसेल तरी त्या मेलेल्या पोपटाचा वास उठतो आणि तुम्हाला मग हे मान्य करावं लागतं की पोपट जिवंत नाहीये म्हणून.
हा जी आत्मवंचना आहे खोटं बोलण्याची, किंवा सगळा जो कचरा आहे तो त्या सतरंजीच्या खाली लोटत राहायचा आणि कचराच नाही म्हणायचा, हळूहळू ती सतरंजी फुगत जाते आणि खाली कचरा साठत जातो, त्यानं मूळ प्रश्न सुटत नाही. कॅन्सरची जिथं गाठ आहे तिथंच तुम्हाला शस्त्रक्रिया करावी लागेल, हे नेतृत्व काय बिनकामी ठरत आलेलं आहे, कुचकामी ठरत आलेलं आहे. त्या नेतृत्वाकडे पुरेसं काय म्हणता येईल त्याला क्षमता नाहीये. हे वारंवार सिद्ध झाल्याच्या नंतर बाकीचे हे सगळे जे लिब्रांडू बाहेर बसलेले आहेत ते डफळी वाजवत बसतात त्याची, कारण की त्यांचा जो काही छोटा मोठा स्वार्थ असेल तो, पण त्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये ज्या कार्यकर्त्याचं सगळं सर्वस्व त्याच्यावरती लागलेलं आहे, पक्षावरती, पक्ष जिंकला तर त्याला पुढं काही त्याच्या राजकारणाला दिशा मिळू शकते. काही दिवस तो संघर्ष करू शकतो पदांच्या शिवाय, म्हणजे जिंकण्याच्या शिवाय, किंवा तशी वृत्ती तरी किमान असावी लागते की तुम्ही ताठपणे त्या ठिकाणी उभे आहात. म्हणजे प्रादेशिक पक्षांमध्ये पण हे दिसतं आहे. राष्ट्रीय पातळीवरती भले ते यशस्वी न हो, किंवा पश्चिम बंगाल असो, तमिळनाडू असो, तेलंगणा, आंध्र प्रदेश, या सगळ्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष सबळपणे उभं राहतात. ओडिसा आणि प्रत्यक्ष पूर्णपणे भाजपला पर्याय देऊन जिंकून येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे तरुण असं कार्यकर्त्यांची मोठीच्या मोठी फौज दिसते. आम आदमी पक्ष का असे ना दिल्ली आणि आता पंजाबमध्ये, पण तसं नेमकं उलटं काँग्रेसमध्ये दिसत नाहीये. सत्यजित तांबेंच्या निमित्तानं हा जो संदेश पुढे आलेला आहे, किंवा ती अधोरेखित झालेला आहे की तरुणांना आकर्षित करून घेण्यासाठी हे नेतृत्व पुरेसं नाहीये. यांची भाषा ज्या पद्धतीची चालू आहे, नवीन पद्धतीचं राजकारण करायला पाहिजे असा आम्ही मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर एका प्रेक्षकाने खाली प्रश्न विचारला होता, म्हणजे कसं की जुन्या पद्धतीचं जे काँग्रेसचं राजकारण होतं, तुमच्या शिक्षण संस्था आहेत, तुमचे कारखाने आहेत, पतपेढ्या आहेत, जिल्हा बँक आहेत, हे आता पुरेसं नाहीये. तुम्हाला नवीन लोकांना आकर्षित करायचं असेल तर रोजगाराच्या संधी म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरी मिळेल असं नाही. तुम्हाला रोजगारासाठी पोषक अशी परिस्थिती, म्हणजे तुम्हाला सहजासहजी त्यासाठी कर्ज उपलब्ध होणे, तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करता त्या ठिकाणी संरचना म्हणजे रस्ते, वीज, पाणी ह्याच्या सोयी उपलब्ध आहेत का, रेल्वेचं जाळं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पसरणं, अशा असंख्य कितीतरी गोष्टी आहेत. तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपल्या मतदारांना कसा फायदा होऊ शकेल हे समजून सांगणं हे आता नवीन लोकनेत्याचं काम आहे. हे नवीन पद्धतीचं राजकारण आहे. तुम्ही जुन्या पद्धतीच्या राजकारणा पद्धतीने चालणार असाल तर हा नवीन वर्ग, नवीन नेतृत्व तुमच्याकडे आकर्षित होणार नाही आणि तुमच्याकडे ते टिकणार नाही. काही काळापुरतं तुम्हाला येऊ शकेल. सत्यजित तांबेंसारखा तरुण, त्यांच्याच भागामधले जे खासदार आहे सुजय विखे, त्यांनी त्या कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी ज्या पद्धतीची धडपड केली होती, किंवा ज्या भागातून मी आता बसून हा व्हिडिओ करतो आहे त्या औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे जे आमदार आहेत, प्रशांत बंब यांनी रेल्वेचे जे तिकीट कॅन्सल होतात त्या तिकिटाचा ऑनलाईन अभ्यास करून त्याची जमा झालेली जी रक्कम आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये, औरंगाबाद डेस्टिनेशन ज्यांचं आहे जिथून निघणार आहे ते तर त्याची ती रक्कम कशी 8 कोटीच्या पर्यंत जात होती, आणि आता ह्या 8 कोटी रकमेचा फायदा इथलं रेल्वे स्टेशन विकसित करण्यासाठी का करण्यात येऊ नये असा एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. रेल्वे प्रशासनाला ते मान्य करावं लागलं आणि 8 कोटीची मोठी वेगळी कामं ठरलेल्या नियोजनाच्या पेक्षा औरंगाबाद रेल्वे स्टेशनमध्ये झाली. आता हा उपयोग अशा पद्धतीचा आपल्या मतदारसंघामध्ये नवीन पद्धतीनं जर तुम्ही केला तर तुम्ही नेते म्हणून त्यांच्या समोर ती प्रस्थापित व्हाल. जुन्या पद्धतीनं मी काहीतरी शाळा काढतो, त्या शाळेला अनुदान घेतो, शासनाचा आधी 20%, 50%, 100%वर आणतो, ही जी जुनी पद्धत होती. मी साखर कारखाना काढतो आणि सरकारकडून त्याच्यासाठी थक हमी घेतो, किंवा मी पतपेढी काढतो, मी जिल्हा बँकेच्या निवडणुका लढवतो, किंवा मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लढवून नेता होतो, असं आता जमणार नाही. म्हणजे पुरेसं नाही येते. त्याला समांतर अशी व्यवस्था तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीची, त्या ठिकाणचे आठवडी बाजार आहेत तिथं सुलभीकरण कसं व्हावं, त्यांना सोयी कशा व्हाव्यात, असे नवीन कितीतरी मुद्दे आहेत. जर ह्याचा विचार हे नवीन नेतृत्व म्हणजे काँग्रेसचं नेतृत्व करणार नसेल तर त्यांना अपयश येईल आणि असे तरुण नेते त्यांच्याकडून निघून जातील. त्याच्यावरची ही उसंतवाणी. काँग्रेसची हार, भाजपची जीत, तांबे सत्यजित नवा बॉम्ब. दिला एबी फाम तांबे ते सुधीर, तयांनी बधीर पक्ष केला. थोरातांचा केला सांगा कुणी मामा, आला नाही कामा भातचा ऐसा. सुस्त बसे दिल्ली ती हाय कमांड, तिला ना डिमांड उरलेली. घोडाचं फरार पलटला टांगा, कामाची का सांगा पदयात्रा. कळेना काहीच हैराण हो नाना, करीतो ठणाणा नुसताच. कार्यकर्ता कापे पक्षाचेच नाक,
कार्यकर्ता कापे पक्षाचेच नाक, उरलान धाक कांत म्हणे, उरलान धाक कांत म्हणे. पक्षाने प्रत्यक्ष एबी फॉर्म दिलाय, उमेदवारी दिलेली आहे आणि तो कार्यकर्ता तुमचा नाकारतोय ती उमेदवारी, माझ्या मुलाला द्या म्हणून. ह्याच्यातला संदेश जर काँग्रेसचं नेतृत्व लक्षात घेणार नसेल तर बाकीची बडबड कोणी किती करो किंवा हे असे आमच्यासारखे व्हिडिओ किती करत राहो, त्याच्यातून प्रत्यक्ष फायदा जो कार्यकर्ता पूर्ण वेळ राजकारण करतो आहे असा तरुण कार्यकर्ता त्याला होणार नाही. त्या कार्यकर्त्याला प्रत्यक्ष लढाऊ असं नेतृत्व लागत असतं, त्या कार्यकर्त्याला संघर्षशील असं नेतृत्व लागत असतं, त्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला विजय मिळवून देणारं नेतृत्व हवं असतं. NGO पद्धतीनं ज्याचं कौतुक करता येईल अशा नेतृत्वाचे गुणगान NGO पद्धतीचे लोक करू शकतात, NGO काम करणारे. पण प्रखर राजकीय कार्यकर्ता म्हणून जो असतो त्याला त्याचा काही फायदा होणार नाही. हे समजलं तर ठीक आहे. अन्यथा ज्या पद्धतीनं राहुल गांधींची पदयात्रा का निघाली, कुठपर्यंत पोहोचली, त्याचा उपयोग काय, हे काही दिवसानंतर कोणी त्याची चर्चा सुद्धा करणार नाही. आणि हा धोका प्रत्यक्ष त्या पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांना वाटतो आहे आणि ह्याचंच प्रतीक म्हणजे सत्यजित तांबेंनी केलेली बंडखोरी. इथेच थांबूयात. धन्यवाद.